नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे आपल्या वाडीची पूजा आणि काल सकाळपासून आम्ही काम करत होतो वाडीच्या पूजेच्या इकडे. तर त्याचा पण ब्लॉग बनवला आहे मी, तो पण तुम्ही जाऊन नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिंक देईन, तर ती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि आता सकाळपासून कामं करत होतो, आता घरी आलेलं आहे आणि जरा आता फ्रेश वगैरे झालेलं, जरा चांगले कपडे घातले आणि आता जातो पुन्हा पूजेच्या इथे. तर बघूया आता पुढे काय कसं होतंय ते. फ्रेश कधी होलं आहे का सकाळी मुंबईतून. बाकीचे आपल्या तयारीच्या ब्लॉगमध्ये आहेत. खा तू खा. आणि हा आहे असा आपला रोड, धुळा बघ किती उडतोय तो. जाऊया आता पूजेच्या इकडे. तुषाराने बघूया काय करतात ते. तर हा सकाळी मी लवकर आलो, घरी गेलो आणि हा गेट नव्हता त्यावेळी केला. तर आता गेट केलं आहे मस्तपैकी. तिकडे पूजा चालले आणि हा आपला स्टेज पण रेडी झाला आहे. इकडे सगळी मोठी मंडळी बसलेत. सत्यनारायण देवता भो नमः. हे सत्यनारायण व्रतकथा, हे सत्यनारायण व्रतकथा करून त्यांना प्रसन्न करून घेतले. नंतर ते म्हणाले, आपले कृपा असेल तर पृथ्वीवरील मी तुझ्यावर प्रसन्न आहे. स्वर्गलोकात किंवा मृत्यूलोकात कोणाला जातो. हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धनधान्य सौभाग्य संतती देणारे सर्व कामात. संध्याकाळी आमचे ना डान्स आहेत वाडीतल्याच मुलांचे. तर बघा, आणि समय डान्स घेतला नाही तर समय स्टेज चेक करतोय, नाचायला जमेल केलाय. सर कुठला डान्स आहे तुझा? कुठला डान्स आहे? डान्स कुठला आहे? कुठला दाखव, तोंड दाखव. तोंड दिसलं ना बरोबर. श्री गणेशाय एक सत्यनारायण व्रतकथा. भगवान पुढे सांगतात, हे व्रत पूर्वी कोणी केले होते. डान्स घेतलं नाही, बघूया आता रात्री बघायला. सुंदर पवित्राच्या वाराणसी. दुसरी व्हिडिओ करायची, ह्या व्हिडिओला कॉपीराइट बसेल नाही तर तो दारी देणे दुसरी व्हिडिओ करायची सिंपल. तो रोज भिक्षा मागण्यासाठी हिंडत असे. त्याचे दुःख पाहण्याच्या भगवंताने वृद्ध पोरं काय बघूया काय करतात ते. तुषार, रोहन आणि शुभम. ओके, तुमच्या राहिलं काय पूजा, वाडीची पूजा. आणि हे लोक हा बघ, ह्याला काही कपडेच नाही गेले. आणि हा तिसरा कुठे आहे? कुठे हा झोपूया त्यांना. तर आता आलोय आम्ही रोहनच्या घरी. तुषार तिकडं झोपलाय, हा इकडं असा उडा फिरतोय, तो एक तिकडं मोबाईलवर बसलाय. ह्याची बॉडी बघा कुठे गेला सगळ्या, मस्ती झाली याची. तर आता रोहनच्या इकडेच आम्ही ह्या चांगणामध्ये आमचं सगळं जेवण वगैरे होतं वाडीचे, म्हणजे वाडीच्या पूजेचं महाप्रसाद वगैरे इथे होतो आमचा. आणि हे आमचे बॉडी बिल्डर, हे काका रोहनचे पप्पा. आणि इकडेच पार्टी मस्तपैकी जरा महाप्रसादाची तयारी चालू आहे. इकडे काय रांगोळी काढताय? कसली रांगोळी? खडू का मारते काकी? का पण ठेवतंय काय? अच्छा, जिलेबी ठेवतंय काय? अच्छा, जिलेबी ठेवायची तयारी चालू आहे इकडे. आणि इकडे सगळी जेवणाची तयारी चालू आहे काकी. आणि इकडे सगळी जेवणाची तयारी चालू आहे. इकडे जिलेबी सोडतात काका. तिकडे भाजी होते. इकडे काकी मिरच्या तयार करते.
मस्त बनवते की मिरच्या. हा मग खोबरं कोथिंबीर. अरे गेल्या वर्षी खाल्लं नव्हतंस तू? गेल्या वर्षी खाल्लं नव्हतंस? हा अरे काय बोलतो तुला आता. अरे बाबा आणता मी दोन तिखट नाही. 4 वेळ बाहेर गेले. हा. गेलेच मी. मला तिकडे चांगलं बनवून दे. इकडे काकी मिरच्याचं तयारी करते. त्यांच्या तोंडावर झोप बघा अजून किती आहे ते. सगळे बिचारे उभे उभे आलेत प्रवास करून. कोकण कन्या आणि तुतारी. हा तर आरती झाले सुरू आणि आम्ही दुकानात गेलो होतो त्यामुळे आम्हाला आरती जरा लेट भेटले. तर जाऊया आपण आरतीची तयारी आता. गोविंदा सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. पेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. दे त्याला दे दे असं दे. ते किती पातळ किंवा कशी काय ती करली पाणी घेतलं.
तर सगळं वाडीची पूजेचं जेवण वगैरे आटपून सगळं घरात आलेलं होतं आणि आता पाऊस आला आहे. आता काय बघूया काय होतं संध्याकाळी कार्यक्रमाचे वगैरे हाल आहे काय माहिती. असंच पाऊस थांबला तर बघूया काय होणार नाही. भरपूर भरलाय पाऊस नुसतं गडगडतोय पण तेवढंच. पाच मिनिटासाठी पाऊस पडला आणि आता मस्त ऊन पडलंय परत. या साईडला वरती भरला आहे पाऊस. इकडे वरती भरला आहे आणि ही साईड पूर्ण खाली आहे. बघूया आता काय होतं आणि संध्याकाळी पाऊस कसा. पावसावर डिपेंड आहे सर्व कार्यक्रम. पावसाचं काय चाललं समजत नाही. पहिला पाऊस पडून गेला नंतर परत ऊन आलं आणि आता परत पुन्हा भरला आहे. हा बघा ही साईड बघा पूर्ण सगळी भरले. विजा पण चमकते ते बघा गडगडते पण. ही साईड पूर्ण भरली आणि ही साईड थोडीशी कमी आहे. बघायचं बघूया आता पुढे काय करतात ते. पाऊस चांगला सुरू झाला आहे. काय म्हणते वादळ पण सुटलं आहे आणि पाऊस पण सुटला आहे. विजा पण चमकतात कडकते. हा पाऊस सगळी वाट लावली आहे पावसाने. हे बघा एवढं सगळं पाणी आलंय. आणि वारा एवढा सुटला आहे की पूजेचं मंडप सुद्धा भीती वाटत आहे. पावसाळा सुरू झाला असं वाटतंय आता. हो ना जून जुलै आला असं वाटतं ना आता. एवढा पाऊस लागतोय बघा. मोबाईलमध्ये समजत नसतं एवढं पण हां मोबाईलमध्ये कमी दिसतंय. याची इथे समजत असेल एवढा एवढा बघ असा येतोय बघ पाऊस बघ दिसतोय कसा तो. थोडासा पाऊस थांबला आता म्हणजे बारीक बारीक पडतोय. तर जाऊया आपण आता आपल्या वाडीच्या पूजे इथे तिथे बघूया काय चाललंय ते. हे इकडे सगळं बघा काय झालंय ते अवस्था. हे सगळं इकडचं सोडून टाकलं नंतर लगेच. पूजा बघूया पूजा. इकडे पूजेचं पण पाठचं सगळं सोडून टाकलंय. पाऊस पडल्यामुळे ना वाडीमध्ये लाईट कुणाकडेच नाही आहे आणि त्यामुळे इकडे आता आम्ही जनरेटरचा बंदोबस्त केला इकडे बघा. त्यावरती सर्व चालते आता बऱ्यापैकी. म्हणजे तिथे 2 स्पीकर लागतील आणि आपलं काम होऊन जाईल डान्सचं वगैरे. त्यामुळे आता आजचा ते कार्यक्रम होईल आपला. हे बघा पूर्ण ओलं झालं इकडे. पाऊस तर भरपूर पडला तुम्हाला समजलं असेलच अगोदर व्हिडिओमध्ये. त्यामुळे लाईट नाही. 2-3 ठिकाणी लाईन पडल्यात त्यामुळे सगळीकडेच लाईट गेले देवरुखातून वगैरे. त्या स्टेजवरती फक्त लाईट घ्यायचे ते सगळे हे जे ऑपरेटर वगैरे आले की नंतर ते अरेंज करतील तिकडे. आता हा आपल्याकडे हा एवढा सेटअप झाला आहे फक्त. तिकडे ट्रॉफीज वगैरे आहेत सगळं ते नंतरला डिस्प्ले होईल. तो चला जडली रे गाधी